दादा मागे ना चला साईडला होऊन जा आणि पुढे जाऊ नका नाव साईबाबा हॉस्पिटल आहे आणि साईंचा मंत्र हा जर आपल्याला जीवनामध्ये अंगीकारता आला तर कधीच कुठला सादर होऊ शकत नाही। तो मंत्र म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा। पण दुर्दैवाने आपण आपल्या जीवनामध्ये श्रद्धा आणि सबुरी विसरतो आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या व्याधी आपल्याला घडतात। अलीकडच्या काळामध्ये लाईफस्टाईल दिसली आणि एक असं एक मोठा अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे। ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, हार्ट आहे, वेगवेगळे त्यातले अनेक आजार आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला हाताळत असतात। एकीकडे आजारांमध्ये वाढ आहे, दुसरीकडे चिकित्सा पद्धतीही अत्यंत आधुनिक होते आणि आधुनिक चिकित्सा पद्धतीमुळे आज आपण पाहू शकतो की गेल्या 50 वर्षांमध्ये आपलं भारतीयांचं जीवनमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि लोकांना सेवा आणि शुश्रूषा ही चांगल्या प्रकारे मिळते। मला विश्वास आहे की या ठिकाणी कॅटलॅब तयार झालेली आहे, तिथे नवनवीन अशा प्रकारच्या मशिनरी या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याच्यामुळे निश्चितच जेवढे या ठिकाणी जसे लोक ॲडमिट होतील, पेशंट्स ॲडमिट होतील, त्यांना निश्चितपणे चांगल्या प्रकारे सेवा शुश्रूषा मिळेल। डॉक्टर साहेबांचा नाव या क्षेत्रामध्ये चांगला आहे आणि मला विश्वास आहे की शेवटी हे हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी काढल्यानंतर सेवा करणं हा त्याच्या पाठीमागचा एक प्रमुख उद्देश आहे। डॉक्टर धर्माधिकारी बड़ा नाम नासिक शहर में है। उनके अस्पताल का उद्घाटन माननीय मुख्यमंत्री ने यहाँ पर किया है। मुझे लगता है बहुत अच्छे डॉक्टर्स का बहुत बड़ा नाम नासिक शहर में है, नासिक जिले में है और बहुत एक एडवांस टेक्नोलॉजी लेकर उन्हें एक हॉस्पिटल की शुरुआत यहाँ पर की है। उनको बहुत बहुत शुभकामनाएं।